तर हे काही स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आजचा प्लॅन असा आहे की आज आपण गणपती पाहायला जाणार आहे गावात. सगळ्या हिंगोलीमध्ये जे जे बसलेत ते गणपती. अकोला बायपास म्हणजे टोटल गणपती बघायला चाललो आज आम्ही. तर गाईज हे आपला सेकंडच ब्लॉग आहे. आपण पहिला ब्लॉग टाकला होता. आम्ही मागच्या ब्लॉकमध्ये खटकाळीला गेलतो, तर आता आपण या ब्लॉकमध्ये आता गणपती बघायला जाणार आहे. तर चला गाईज आज जाऊ. तर आज मी माझी गाडी घेणार आहे. काही हे शर्ट चांगला वाटत मला म्हणून आता हे वाला शर्ट घालायला. असं काही शर्ट कुर्ता घातला आहे आणि ह्यानं असं शर्ट घातलं. तर काहीच आता विराट गाडी चालवत आहे. तर आता आपण अकोला बायपासकडे चाललो. तर गाईज आता आपण इथं पोहोचलेलो आहे बघा. जसं की तुम्हाला मागे दिसत असेल गणपती. तर गाईज असं काही डेकोरेशन आहे. तर काहीच आता आपण जातो दुसरा गणपती बघायला. तर काहीच हे दुसरा गणपती आहे आपला गांधी चौक मधला. तर काहीच हे आता आपला तिसरा गणपती आहे. याचं डेकोरेशन बघा काहीच तुम्ही. तर गाईज आता हे आपलं तिसरा गणपती बघा किती चांगलं दिसतोय देवाला. खूप मोठा आहे. तर काहीच या गणपतीचा बघा डेकोरेशन कसं आहे हे बघा. तर गाईज आता हे आपला चौथा गणपती आहे. लालबागच्या राजासारखं दिसतोय. तर काहीच इथं मधात जाऊ दे नाहीये. काहीच हे शिवाजी पुतळा आहे. तर काहीच आता आपण पेट्रोल टाकायला आलो. तर काहीच हे सुरेंद्रनगरचा महाराजा आहे. सुरेंद्रनगरचा महाराजा गजपती तरुण मंडळ. हे गाईच आता आम्ही जेवण करून गणपतीजवळ आलेलो होतो. तर गाईज आता आम्ही सगळे हिंगोलीतले गणपतीचे दर्शन घेऊन आलेलो आहे. तर गाईज तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि असंच चांगले ब्लॉग बघण्यासाठी आमच्या चॅनलवर बनवून राहा. तर भेटूया आपण आपल्या दुसऱ्या ब्लॉगमध्ये.